आणि 28 दिवसापासून आपली टोमॅटोची बांधणी चांगली चालू होते आणि अत्यंत हवेशीर वातावरणात टोमॅटो आल्यामुळे त्याचा खर्च सुद्धा कमी करता येतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे तो संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एका टोमॅटो ह्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतोय. टोमॅटोमध्ये अत्यंत महत्त्वाची एक साधी ट्रिक जर आपण वापरली तर उत्पादनाचा रेशो आपल्याला अत्यंत चांगला वाढतो आणि खर्च अत्यंत कमी करता येतो. हाच मुद्द्यावर मी आज आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. अगदी साधी ट्रिक आहे. बघा तर म्हणून हा टोमॅटोचा प्लॉट आहे. बांधणी अत्यंत चांगली झालेली आहे. मांडव अत्यंत चांगल्या पद्धतीनं तयार करण्याचा प्रयत्न केलाय. भले त्याला आपले या कीटकनाशकांचे पॅड लावलेले असतील किंवा प्रकाश सापळे किंवा कामगंध सापळे लावलेले असतील, चारही बाजूने आपण सगळ्या काम करण्याचा प्रयत्न केलाय. खूप सुंदर आणि चांगला प्लॉट आहे. परंतु एक छोटी ट्रिक जर आपण इथं वापरली की जमिनीपासून हे जे प्लॉट आहे, या जमिनीपासून किमान 2 फुटापर्यंत कुठल्याही परिस्थितीत कुठलाही फुटी आपण जर ठेवल्या नाहीत तर उत्पादनाचा रेशो आणि औषधाचा खर्च अत्यंत कमी होतो. कारण असं आहे की इथं जे आपण बघतोय, इथं हे प्लॉट जे आहे त्याच्यावर असे करप्याचे स्पॉट किंवा भुरीचे स्पॉट, डाउनीचे स्पॉट खूप येत आहेत. कारण ह्या ज्या फुटी आहेत, ह्या फुटी आपल्याला जमिनीपासून खूप जवळच्या अंतरावर आहेत. आणि इथं अडचण अशी आहे, आपल्याला आपण द्राक्ष शेती करत असताना म्हणत असतो की मायक्रो क्लायमेट कंडिशन कुठल्याही परिस्थितीत ओलांडण्याच्या जवळ किंवा गळीच्या वेळी सुद्धा आपण म्हणतो की तिथं हवा चांगली खेळती राहिली पाहिजे. आणि ही हवा खेळती चांगली राहिली की अत्यंत चांगल्या पद्धतीचं रोगाचे बीजाणू तिथं वाढत नाहीत. ह्यासाठी टोमॅटो ह्या पिकात सुद्धा जमिनीपासून किमान 1 ते 2 जमिनीच्या पेपर मल्चिंग केलाय तिथून 2 फुटापर्यंत ही जी फुटी आहे त्या कोणत्याही फुटी जर ठेवल्या नाहीत आणि इथून पुढे जर आपण उत्पादन घेण्याचा वर प्रयत्न केला तर वर आलेल्या ज्या फुटी आहेत त्याच्यात अत्यंत चांगल्या पद्धतीचं उत्पादन सुद्धा मिळतं आणि टोमॅटो बांधणीला जो 32 ते 35 दिवसाचा कालावधी आहे तो कालावधी सुद्धा कमी होतो. जवळजवळ 28 ते 30 दिवसापर्यंत आपल्याला 2 ते 4 दिवस आपले वाचतात आणि 28 दिवसापासून आपली टोमॅटोची बांधणी चांगली चालू होते आणि अत्यंत हवेशीर वातावरणात टोमॅटो आल्यामुळे त्याचा खर्च सुद्धा कमी करता येतो. ही अत्यंत साधी आणि सोपी ट्रिक मी आपणाशी शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. अगदी सगळ्या बागेत राहिलो सुरुवातीच्या काळात एका ओळीला जरी आपण ही ट्रिक करून बघितली तर अत्यंत चांगला फायदा झालेला आपल्याला दिसेल. मग तुम्ही त्या सगळ्या प्लॉटमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकता आणि उत्पादनात मात्र नक्की त्याची वाढ झालेली सुद्धा तुम्हाला दिसेल. फळाच्या टणकपणामध्ये, फळाच्या कडकपणामध्ये, फळाच्या कलरमध्ये सुद्धा अत्यंत चांगला फायदा आपल्याला दिसेल. अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या टोमॅटोच्या वेगवेगळ्या विषयावर आपण प्रत्येक वेळी इथून पुढच्या काळात बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझी विनंती आहे की चॅनल जास्तीत जास्त कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा शेअर आणि सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.